लागलेले आसा आणि आमचो उमेदवार श्री कृष्ण उर्फ नानू रवींद्र हरमलकर ह्याका भारतीय जनता पार्टीची तिकीट जाहीर झाली आसा। तेव्हा देवा एकच सांगतोय की नानू हो येतलो, आमकां तुझ्या आशीर्वादान खबर आहा, पण तो भरघोस मागान येऊन जावो इतके तुझ्याकडे मागता आणि त्याच बरोबर त्याच्या कुटुंबाक बरे आरोग्य, भरपूर आयुष्य आणि त्याचबरी जे समर्थ कार्यकर्ते असतात त्यांकाय बरे आरोग्य आयुष्य देऊन ही आमची जी आज सुरुवात झाली असा त्याका बरी तुझो आशीर्वाद दी आणि बरा कर, बरी बुद्धी दी आणि बरा कर देवा। अजून या पुढे म्हणून आज प्रचाराक नारळ दवरून सुरुवात केलेली आसा, कितें सांगपाक सोदता? देव दाडेश्वराक नमस्कार करून आज हांव म्हाज्या प्रचाराचे काम चालू केलेलें आसा। सगळ्या कार्यकर्त्यांच्या बळाचेर आणि आमच्या पार्टीच्या बळाचेर तसेच आमच्या पार्टी नेत्यांच्या बळाचेर ह्यो आमचो विजय निश्चित आसा। आणि आतां दीस आमकां कमी आसा, ह्या दिसाच्या 10 दिसाच्या भितर आमकां सगळो दारगळ कॉन्स्टिट्युएन्सी जिल्ल्याची आमकां कवर करपाची आहा। म्हणून हांव तुमकां सगळ्या लोकांक सांगूंक सोदता की हांव मातसो खंय समज येवंक ना जाल्यार कोणी रागार जावपाचो न्हू आणि तुमचो सगळ्यांच्या पाठीबळाचेर आमकां प्रचंड बहुमतान विजय करपाचो, एवढी हांव तुमकां सांगून नमस्कार। धारगळ मतदारसंघातील आमचे श्रीकृष्ण उर्फ नानू रवींद्र हरमलकर ह्यांका भारतीय जनता पार्टीची तिकीट जाहीर झाली आहा। तर आज आम्ही आमच्या दाट देवस्थानात नारळ दवरून प्रचाराक सुरुवात करपाचे असे आमचो विचार आसा आणि आम्ही करतले। तर सांगपाचे म्हटल्यार एक दोन गोष्टी आसात। एक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात ते पार्टी म्हणून वोटिंग करतले। दुसरी गोष्ट आहात ते नानू व्यक्ती, हे दोन्ही गोष्टी आहात। दोन्ही गोष्टींनी नानू आमचो प्रवीण्य आसा, त्याबद्दल प्रश्नच ना। आणि विन जातलेच 20 तारखेर मतदान आहा, पण हांव आयज जाहीर करता की एक बीजेपीचो कॅन्डिडेट आयज निवडून येयलो अशें जाहीर करता आणि आयच्यान आमी आतां सुरवात करतले प्रचाराक। धन्यवाद। आयज नानू हरमलकर जो संपूर्ण जवळजवळ धारगळ हेतून परिचित आहा आणि पार्टीन ताका एक संधी दिल्ली आहा। त्या संधीसून तो फुडें जी कामां आहात डेव्हलपमेंट किंवा आनी तो करतलो, कित्याक हेच्या पयलीं तेणी आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टर माध्यमासून बरीचशी कामां तेणी केल्ली आहा, आपल्या हेच्या भायर तेणी ती कामां केल्ली आहा। तशें सगळ्या लोकांक तो परिचित आहा, सगळ्या लोकांकडसून ताका प्रतिसाद मेळटलो। मग ह्या पार्टीचो त्या पार्टीचो किंवा तसं ना, पण सगळे लोक ताका वोटिंग करतले हे तर निश्चितच आहा। मग तशें आमी सगळे आयज हांगासर जमल्या, प्रचार आज सुरू जाता, तेव्हा सगळ्या लोकांनी ताका एक पाठिंबा दिवन भरघोस मतांनी निवडून दिवचो। आयज दाडेश्वराक नाल दवरून नानू हरमलकर उर्फ श्रीकृष्ण उर्फ नानू हरमलकर यांनी प्रचाराक आयज सुरवात करता। प्रचाराक सुरवात करता आसतना जे त्याच्या वांगडी आसात तेचे आसातच। आयज धारगळ मतदार जिल्हा पंचायतीचो कॅन्डिडेट हो भारतीय जनता पक्षाचो कॅन्डिडेट, भारतीय जनता पक्षान ताका कॅन्डिडेट म्हणून ह्या दिल्ली आसा। तेन्ना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे सदांच त्यांच्या फाटल्यान आसतले, ते वोटिंग करतले। पूण एक नानू हरमलकर हो सबंद पेडणे तालुक्यान जावं भायर सबंद गोंयान म्हणा तो परिचित आसा आणि धारगळची जेन्ना ताका तिकेट मेळ्ळी तेन्ना तेचो विजय हो नक्कीच आसा, त्या बद्दल ती मात्र शंका ना। पूण नानून जे कामां केल्ली आसात, पार्टीचं सहकार्य तशेंच नानूचे स्वताचे जे मनीस आसात ते त्याच्या बरोबर आसात, परत पार्टीचे मनीस आसात, भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आसात ते सगळे त्याच्या बरोबर आसात। त्या सगळ्यांच्या सहकार्यान आणि देवाच्या आशीर्वादान तो निवडून येतलो ह्या मात्र ती मात्र शंका ना। पण तरी आसतना आमकां ताका बरें मताधिक्य दिवन निवडून हाडून फुडल्या वाटचालीक
ताका सहकार्य करपाचे आमचे ध्येय आहा ते आमी पूर्ण करतले आणि सबंद लोकांच्या सहकार्यान भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यान आणि देवाच्या आशीर्वादान तो ह्या मतदारसंघात दारगाळ मतदारसंघात निश्चितच विजय जातलो ह्या मतदारसंघांना त्यांना तांकां आमकां शुभेच्छा दिता आणि लोकांक विनंती करता की जास्तीत जास्त लोकांनी त्याच्या फाटल्यान राहून ताका मतदान करून मोठ्या मताधिक्यान ताका निवडून हाडचो अशी विनंती करता. नानू तुमकां म्हाका इथं आमच्या जीत भाईचो प्रचंड हितून सपोर्ट आसा. काल तुम्ही पळयलें आसतलें तेणी फॉर्म भरतना न्हू म्हटल्यार एक 200 महिला हांकां घेवन तो फॉर्म भरपाक ताची भयण इल्लेली आसा. सो तांचो संपूर्ण पाठिंबो तुमकां आसा. पूर्ण पाठिंबो आसा. तांकांय तुमचं आव्हान की तांच्यांनी ह्या प्रचाराक येवचें. फाल्यां हेका 5 ऑफिसाचें उद्घाटन. हय.